घराची गृहिणी नवऱ्याची स्वामिनी, घराची गृहिणी नवऱ्याची स्वामिनी, वेळ पडली तर मीच वागिनी. आणि आज नवरात्रीच्या रात्री आपल्याला आरोग्याची संजीवनी द्यायला आलीये मी, स्वागत तोडकरांची संजीवनी. खरं तर आज मी आजार आणि उपचार असा विषय घेणार होते, पण आमच्या दोन्ही निवेदिकांनी अचानक सांगितलं आजारी पडूच नये, हे माई सांगणार आहे. तर आजारी पडूच नये याच्यासाठी आता जालीम उपाय मला तुम्हाला सांगावा लागेल. तर तो असा असेल की नवऱ्याशी भांडायचं नाही. हा जालीम उपाय आहे आणि तो काय तो मी तुम्हाला पटवून देईल आणि तो तुम्हाला पटेल. घरातली स्त्री निरोगी असते तेव्हा तिचं संपूर्ण घर निरोगी असतं. जर स्त्री किरकिरी असेल तर अख्खं घर किरकिर होतं. उदाहरण सांगू का? उदाहरणानंतर जर सांगायचं झालं तर समजा नवरा संध्याकाळी 7 वाजता कामावरून घरी येतो. हे आम्हा बायकांना माहीत असतं, पण आम्ही काय करतो ना, नवरा कामावरून घरी यायच्या वेळेला नवऱ्यानेच विकत घेतलेला मोठासा अँड्रॉइड प्रत्येकाकडे आहे, त्याच्यावरून आईला किंवा बहिणीला फोन लावलेला असतो आणि इकडच्या साड्या सांगायला चालू असतात. सासू मेली अशीच करते, नणंदना येऊ दे की तिला टपक्यात, ह्या साड्या चालू असतात. नवरा येतो, काही नाही, येतो बिचारा, काय चहा घेतो, पाणी घेतो, काही नाही. त्यातून आणि जर नवरा म्हटला काय ग जरा चहा देते, देत्यात, जरा दम काढा, आले मोठे काम करून, आम्ही पण कामच करतो अशी आमची बाई म्हणते. तेच जर तुम्ही नवरा यायच्या वेळेला छानशी घरात दिवाबत्ती केली, अगरबत्ती, वासाची अगरबत्ती लावली आणि नवरा आल्यानंतर हातातलं काम ऍज इट इज टाकून जर पाण्याचा तांब्या नवऱ्याला नेऊन दिला, छानसं बॅग हातातली काढून घेतली, बसला आणि छानसं डोक्यावर फक्त हात फिरवत काय हो आज थकलाय असं जर म्हटला तर तो काय म्हणेल? थकलाय म्हणेल का? थकला असला तरी तो नाही म्हणणार, नाही थकला. ऑलरेडी येताना त्याच्या डोक्यात विचार असतो 50% ऑलरेडी तो थकलेला कमी होतो की माझी बायको छान तयारीत असते, माझी वाट बघत असते. आणि जेव्हा तो येतो, तुमच्या चेहऱ्यावर हसू पाहतो, त्याची काळजी पाहतो, तेव्हा तो 50% अजून कमी होतो, म्हणजे तो थकलेलाच नसतो. आणि आम्ही काय करतो? लक्षच देत नाही. मला सांगा, असं जर आपण वागत असेल तर नवरा येईल का घरी वेळेत? 7 वाजता येईल? आणि जर आला तर तो चहा प्यायला घरी येईल का? तो मग शेजारीचा चहा पिताना दिसतो, चालणार आहे. आणि त्यातून जर चहा पिणारा नसेल तर मग नाही वाट बघायची मग आम्ही त्यासाठी परत किरकिर करतो. आम्हा बायकांना नवऱ्याची मीच म्हणून टिकले हे आम्हा बायकांचं कौतुक असतं. कौतुक म्हणजे काय? हिला आजार हा काही माहित नसतो, आम्हाला खरंच काही माहित नसतो. पण नवऱ्याने सासरी माहेरी जायचं नाही जर नवरा म्हटला तर मात्र आम्ही डोक्यापासून पूर्ण एवढं सुद्धा नख दिसत नाही एवढं पांघरून घेतो. कसं तरी होतं, काय होते माहित नसतं, पण आम्ही आजारी पडतो. माहेराहून सासरी जायची वेळ आली, हे झिम्मा फुगडी खेळून जर माहेरी गेलो असेल, आता सासरी जायची वेळ आली की मग एक दिवस पांघरून येतं. कसं तरी होतं, आम्ही आजारी पडतो. आजार काहीच माहित नसतात पण आम्ही आजारी पडतो. सासूशी भांडण झाले की आम्ही आजारी पडतो. आम्हाला सासवांचा एक खूप त्रास. हल्ली आम्हाला सासू सासरे खपतच नाहीत घरात. एक सांगा, भले सासू मुलग्याशी सुनेशी भांडेल पण नातवावर मात्र तिचा जीव खूप असतो. शेजारीला एखादा पेढा जरी दिला असेल ना, छोटासा पेढा काय मिळत नाही का आपल्याला? सगळ्यांना मिळतो, नातवालाही मिळतो, पण शेजारीने एक पेढा जरी दिला असेल तरी सासू आपली म्हणजे त्या नातवाची आजी चोळीत घालून आणते. तो पेढा घरात येईपर्यंत आणि नातवाला देईपर्यंत एवढा खारट झालेला असतो घामाने, तरी ती त्याला देते आणि तो नातू खातो. त्याला तो खारट पेढा खारट नाही लागत, तो गोड म्हणूनच खातो. त्यामुळे तुमच्या म्हणण्यामध्ये हे गोड नातं कुठेतरी हरवायला नको. पूर्वी एकत्र कुटुंब होतं, सासू सासरे आम्ही सगळे आपण एकत्र राहत होतो. त्यामुळे भांडणाची भीती असायची, भांडण झालं तरी दोघात असायचं, कारण मोठ्यांच्या समोर ते आणायचं नसतं.
हल्ली आम्ही काय सासू सासरे नको, फक्त नवरा बायको आणि मुलं, भांडण झाली की बायको बायको करते आणि जाते माहेर, आणि आई एक असते आमची शिकवायला. मुलींचे संसार 50% संसार हे फक्त संशयाने तुटतात आणि 50% संसार हे आईने मध्ये मध्ये नाक खुपसल्याने टिकतात. हे पटतंय? नसेल पटत तरी पटायला पाहिजे. कारण आम्ही काय करतो, आईला सगळ्या साड्या सांगतो, मग आई काय करते, हा असं करतोय काय, असं म्हण त्याला, तसं करतोय काय, तसं म्हण त्याला. ऐकत नाही काय, आईला बाहेर काढत नाही काय, पप्पांना पाठवते. वरून बाबांची आणि आमची आई भीती घालते, हो की नाही? त्यामुळे मुलीच्या संसारात लक्ष देणं बंद करा. शिकवायचं असेल ना, तिला 4 चांगल्या गोष्टी शिकवा. भले नवऱ्याने एखादी कानाखाली मारली असेल तरी ती तुझ्या चांगल्यासाठी आहे असं काहीतरी शिकवा. नाही मारलं म्हणून बॅग भरायला घरी ये म्हणून शिकवणाऱ्या आमच्या आजकालच्या आया आहेत. आजार बिजार काही नसतात, फक्त डोक्यात असतात ते किडे. किडा म्हणजे काय, तो कुणाशी तरी बोलतोय. माझा नवरा लेट येतो काय, कुणाशी तरी बोलतो. मग तो कुठे गेला असेल, मग कुणाशी बोलत असेल, मग तो काय करत असेल. फक्त आणि फक्त संशय. रियालिटी तर त्यात काही नसते, फक्त संशय. म्हटलं ना 50% संसार हे संशयाने तुटतात. तुम्हाला जेव्हा कधी मनात हा विषय येईल तेव्हा एकच प्रश्न स्वतःला विचारायचं, माझा नवरा कुठेतरी जातो ना, मग माझ्यात काहीतरी कमी आहे, मी कुठे चुकते. हे जेव्हा तुम्ही सुधारायला जाल तेव्हा तुम्हाला गरज नाही पडणार आणि तुमचा नवरा मुळात उशिरा येणारच नाही. पण आम्ही काय करतो, फक्त समोरच्यावर बोल. एक लक्षात घ्या, तुम्हाला मैत्रिणी किती जवळच्या वाटल्या, किती, आम्हाला काय कौतुक फार आवडतं. कौतुक. एखादी जर बाई म्हणली, शेजारी जर म्हणली, काय आज काय सुंदर दिसतेस, काय फेशियल केलंस, गोरी दिसतेस, बघा ना तुम्ही बोलून बघा, लगेच तोंड चापसतो, नाही नाही फेशियल नाही केलं. मग काय पावडर बदललीस, काय क्रीम लावलीस, नाही नाही काही नाही लावलं, गोरी दिसतेस तू, बघा तुम्हाला चहा पिल्याशिवाय सोडत नाही. का तर आम्हाला कौतुक फार आवडतं. कौतुक, आजाराचं कौतुक हे तर सगळ्या आमच्या बायका निमताळा झालाय. कौतुक करणं बंद करा, कौतुक करणं सोडा आणि आजार झटकायला शिका. तुमच्या घरात मसाल्याचे डबे आहेत, अंगणात ठिकाण वनस्पती आहेत, निसर्ग तुम्हाला खूप काही देत असतो, पण ते ओळखायला यावं लागतं. आज नेटवर बरंच काही येतं, तुम्ही टाकून बघा ना, डोकं दुखतंय, पोट दुखतंय, फक्त हा एक आहे की ते वाचल्यानंतर काय खरं आणि काय खोटं हे सुद्धा तुम्हाला तितकंच कळावं लागतं, नाहीतर धडाचं इकडून वेगळं काहीतरी व्हायला नको. त्यामुळे योग्य सल्ला काय घ्यायचा, कसा घ्यायचा हे शिका. आणि माझ्या माता भगिनींनो, म्हणजे इथं बसलेल्या बऱ्याच माझ्या आईसारख्या आहेत, बऱ्याच माझ्या बहिणींसारख्या आहेत आणि बरेच माझ्या मुलींसारख्या बऱ्याच महिला आहेत, म्हणून मी सांगते, आजारी महिलेनं आजारी पडण्या इतकं दुःख काही नाहीये. एक लक्षात घ्या, एखादा पुरुष जर अंथरुणाला खेळला तर बायको त्याचं सगळं करते, त्याला आंघोळ घालण्यापासून शी सगळं करते. पण एखादी स्त्री जर अंथरुणाला खेळली तर आयुष्यभर सांभाळलेली तिची मान मर्यादा आबरू इज्जत सगळं वेशीवर जातं. आंघोळ दुसऱ्यानं घालायची, कपडे दुसऱ्यानं घालायची, शीला सूला सुद्धा दुसऱ्यानं घ्यायचं. आयुष्यभर जे आपण झाकून ठेवतो ना ते सगळं उघड्यावर येतं. म्हणून सांगते, स्वतःचं आरोग्य जपा, खूप महत्वाचं असतं. हे आम्ही आयुष्यभर राबतो, काबाड कष्ट करतो, घरादारासाठी म्हणतो, मुलाबाळांसाठी म्हणतो, नवऱ्यासाठी म्हणतो, स्वतःकडे लक्ष देत नाही. आणि एक लक्षात ठेवा, कितीही कमवलं, कितीही बंगले घेतले, बंगल्यात राहिला, मऊ गादीवर झोपला तरी तुमचा शेवट मात्र पत्र्याच्या शेडेमध्येच असतो, ज्याच्यामध्ये तुम्ही जिवंत असताना 2 मिनिटं उभं राहू शकत नाही, मेल्यानंतर तुमचा शेवट मात्र तिथेच असतो. त्यामुळे हे सांभाळून ठेवायचं, जमवून ठेवायचं बंद करा आणि आरोग्याकडे लक्ष द्या. आणि महत्वाची एक गोष्ट सांगते, पटेल तुम्हाला, स्वतःची मुलं अग्नी देऊन आल्यावर स्वतःची मुलं सुद्धा आंघोळ केल्याशिवाय घरात येत नाही. निगेटिव्हिटी, बॅड एनर्जी घरात येते. जर आजारी पडून मेला असाल तर अंथरूण सुद्धा घरात ठेवत नाही. ठेवतं का कोण आईची आठवण म्हणून? ते सुद्धा जाळून टाकतात किंवा दान करून टाकतात. स्वतःची मुलं, बाहेरची तर सोडावं, मैत्रीला आलेच हे खूप मोठं असतं, पण स्वतःची मुलं सुद्धा, जरी त्यातून मुलगा आला तर सून आठवण करून देते, अहो
अंघोळ करा, आपली पोरं घरात आहेत. लक्षात घ्या तुम्ही कुठे आहात. मुलं सुद्धा. आणि आपण काय, गणपती बाप्पांना एक सांगा, आता गणपती येऊन गेले, गणपतीला छान तुम्ही थाटामाटात आणलं आणि जाताना त्याच्यावर एक दागिना तरी ठेवला का कोणी? दागिना सोडा ती शॉल घालतो ना, ती सुद्धा कोणी पाण्याच्या जवळपर्यंत नेली नसेल, पडेल म्हणून ती सुद्धा काढून घेतली. तुमचं आणि आमचं काय आहे? आपल्याला सुद्धा सगळं बघतात. आईच्या कानात काय राहिलंय का बघा, आईच्या नाकात काय राहिलंय का बघा, आईच्या गळ्यात काय राहिलंय का बघा. अग्नी देऊन आल्यापासून जी सुरुवात होते तुमच्या सगळ्या गोष्टीच्या वाटणीची, पहिली तुमची काय ठेव आहे का बघतात पोरं. बरोबर ना? लेक तिचा हिस्सा मागायला येते आणि मुलगा हक्क सोडपत्र घेण्याच्या नादात असतो. आपण मेल्यानंतरच्या या गोष्टी असतात. म्हणून आयुष्य जगा. मी म्हणत नाही मुलांकडे लक्ष देऊ नका, नवऱ्याकडे लक्ष, उलट द्या, पण त्यांना चांगले संस्कार द्या. आज आम्ही काय करतो, आमची आई सकाळी मुलाला चहा चपाती करून घालते. शाळेला जाताना चहा चपातीने पित्त होतं आणि डबल पित्त होतं. माहितीये का तुम्हाला? चहा चपाती खायला द्यायची नसते मुलांना. आमच्या आईला वेळच नसतो. 2 मिनिटातली मॅगी आमची आई करून देते. ती किती हानिकारक आहे माहिती असतं बरं का. ते आजकाल इन्स्टाला, युट्यूबला खूप व्हिडिओ येतात. किडे ते बरेच काही दाखवतात, कसे किडे येतात. आई बघते, 4 दिवस नाटकं करते आणि स्वतःला तलप आली की मुलाला पण खाऊ घालते. आजची आमची आई शाळेला सोडताना मुलाला थपथप पावडर थपथपवते आणि स्वतः मात्र 15-20 मिनिटं, अर्धा तास आरशा समोर उभी राहते. ही आमची आई असते. दांडिया खेळायला मला सांगा, आज तुम्ही सगळ्या आवडून आला, मुलाबाळांना घेऊन आले का एकटाच आलाय? एकटाच आलाय. झोपून आला पोरांना का? खेळायला पाहिजे. मी म्हणते वर्षातून एकदा जर खेळत असेल ना, 2 वेळा हे गेम घ्या. आयोजकांना, संयोजकांना सांगा वर्षातून 2-2 वेळा हे खेळ खेळा, कारण याच्यामध्ये सुद्धा तुमची एनर्जी क्रिएट होत असते. तुम्हाला माहितीये, ह्या पूर्वी हे सगळे पारंपरिक खेळ खेळले जायचे. कुणाची कंबर मोठी नव्हती, कुणाची बाकी काय काय सुटलेलं नव्हतं. सगळ्या चवळीच्या शेंगेसारख्या बारीक होत्या. माहितीये ना? आज आम्ही कॉम्पिटिशन म्हणून खेळायला येतो. आज आम्ही स्पर्धा म्हणूनच आलाय ना. हेच जर फक्त खेळ खेळायला या म्हटलं असतं, आला असतात. यातही तुमचं आरोग्य आहे. जेवढं तुम्ही हसता खेळता, जेवढं तुम्ही नाचता, जेवढे हे खेळ खेळता, तेवढ्या सगळ्या आजारांपासून लांब राहता. कुठल्याही उपायांची गरज नसते, कुठल्याही औषधांची, काड्याकुड्यांची तुम्हाला गरज नसते. फक्त एकच आहे की विचार चांगले पाहिजे. आम्ही काय विचार करतो हे महत्वाचं असतं. आज बघा, नॅचरल प्रेग्नेन्सी राहते का कुणाला? आज आम्ही काय करतो, आपल्या आयुष्याची चक्र आपणच दिली. वयाच्या 27 पर्यंत, वयाच्या 25 पर्यंत आमच्या मुली शिक्षण घेतात. फक्त शिक्षण 25 पर्यंत घेतात. 25 झाल्यानंतर मग जॉब. शिक्षण झालंय, आता जॉब करायला पाहिजे ना, 2 वर्ष जॉब शोधतात. 27 मध्ये जॉब लागतो आणि मग 2 वर्ष जॉब सेटल व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग नवरा शोधायला बघतात. आई बाबांना कमवून द्यायला पाहिजे ना, शिक्षणाला पैसे घातले. 30ला आल्यावर लग्न करतात आणि लग्न झाल्यानंतर आता नवरा बायकोला फिरायला तर पाहिजे, हनीमूनला जायला पाहिजे, म्हणून 2 वर्ष घालवतात आणि वयाच्या 32 आणि 33 गाठते आणि मग मुलं व्हायसाठी प्रयत्न करतात. आणि त्याच्या आधी जेव्हा राहतात तेव्हा गोळ्या खाऊन ते खाली करतात आणि 32 नंतर राहत नाहीत म्हणून गोळ्या खातात, ढिगाण दवाखान्यात जातात. हल्ली मासिक पाळी खूप लवकर यायला, 13-9 वयाच्या 9व्या वर्षापर्यंत पासून सुरुवात झाली आणि लवकर यायला लागली. त्यामुळे मोनोपॉज कळतो ना, पाळी जाते आणि अशा वेळेला महिलेला खूप त्रास होत असतो, एकटं वाटत असतं, चिडचिडे होत असतं. कुणाचं कोण मेलेलं असतं इकडं आम्ही घाबरत असतो आणि घरात फक्त असं वाटतं की मला कोणी नाही. नवऱ्यावर चिडचिड, मुलांवर चिडचिड, का तर मला कोणी नाहीये. अशा वेळेला महिलेला समजून घेण्याची गरज असते, पण आपल्यालाही कळत नाही आणि नवऱ्यालाही कळत नाही. मुळात नवऱ्याला कळायला आपल्यालाही कळायला पाहिजे ना, माझ्यात काय बदल होत आहे आणि ते का होत आहे. यासाठी स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं असतं. आपल्या आयुष्याची चक्र ही आपणच बिघडत असतो. आणि एक लक्षात घ्या,
हल्ली पिरियड्सचे त्रास खूप वाढलेत. म्हणजे जरी पुरुष मंडळी असतील, आपल्या प्रत्येकाच्या घरात आपली आई असते, बायको असते, बहीण असते आणि मुलगी सुद्धा असते. आज पिरियड्स हा काही लपलेला प्रकार नाहीये आणि प्रत्येक मुलीला, म्हणजे इथं बसलेल्या 90% मुली जर असतील, 90% मुलींना पाळीचे त्रास असतात. एक तर लवकर येत नाही, यायला चालू झाले, ब्लिडिंग होत नाही, ब्लिडिंग होते पण कळतच नाही की बाबा पाळी आली. एक दिवस होतोय, 2 दिवस होतोय, गाठी जातात आणि हे हळूहळू करून कॅन्सर पर्यंत वाढत जातं. गर्भाशयाच्या गाठी तयार होतात. गर्भाशय काढण्यापर्यंत, पिशवी काढण्यापर्यंत आता बघितलं तर 20-30% बायकांच्या पिशव्या काढल्या असतील. काही कारण नसतं, पण आम्हालाच कळत नसतं. योग्य सल्ला, योग्य मार्गदर्शन. पाळीच्या त्रासामध्ये पिंपळाच्या पानांचा काढा जर करून पिला, पिंपळाच्या पानाचा रस जर तुम्ही पिला तर हे सगळे त्रास कमी होतात. मोनोपॉज होत असताना जे बायकांना त्रास होतो ना, चिडचिडेपणा, एकटं वाटतं, भीती वाटते, विनाकारण अशीच भीती वाटत असते, अशा वेळेला गाजर असतं माहितीये ना, गाजराचा रस घ्यायचा, एक फुलपात्र भरून रस घ्यायचा, 1 चमचा मध घालायचा आणि तो प्यायचा. महिलांचे खरे त्रास हेच असतात. आणि जर तुमचं डोकं दुखत असेल, आम्हा बायकांचं रोज डोकं सारखं डोकं दुखत असेल तर चिमूटभर मीठ घ्यायचंय. मीठ घरात आहे, मीठ घ्यायचंय, जिभेवर ठेवायचंय, 30 सेकंद डोळे मिटून शांत बसायचंय आणि ग्लास सोबत ठेवायचाच आहे. 30 सेकंद झालं की तो ग्लास, साध्या पाण्याचा ग्लास, पाणी प्यायचा, ग्लास खाली ठेवायच्या आधी तुमचं डोकं दुखायचं थांबतं. काही पैसे लागले, काय लागलं, आम्ही काय करतो, मी एक सांगू का, माझं महिला स्वास्थ्य फाउंडेशन आहे आणि महिलांना घेण्याचं कारणच हे आहे की मी हा उपाय जर पुरुषांना सांगितला तर ते काय करतात, बायको डोकं दुखतंय जर म्हणली ना, हे घे 100 रुपये पण तुझं डोकं बंद कर, हो ना, जा दवाखान्यात जा, तुझी किरकिर बंद कर. आणि बाई आमची काय करते, नवऱ्याचं दुखू दे, मुलांचं दुखू दे, मी म्हणजे शेजा पाजाऱ्यांचं जरी दुखलं तरी उपाय सांगेल, हा मीठ खा. हा बाईतला फरक आहे. म्हणून कारण पुरुषांना हे सगळं लेंदी प्रोसेस आवडत नाही, आम्हा बायकांना वाचवून ठेवायला आवडतं, म्हणून बाईला घ्यायचं कारण आहे. फक्त एक सांगते, तुम्ही औषध सांगा नाही सांगा, फक्त धीर द्यायला शिका. आजार कुठलाही मोठा नसतो. आयुर्वेदामध्ये, निसर्गामध्ये तुम्हाला कॅन्सर पर्यंतचे घरगुती उपाय असतात. फक्त तुम्हाला धीर महत्वाचा असतो. घरात कोणी आजार पडू दे, मी आहे, मी सोबत आहे, काळजी करू नका, हे म्हणायला शिका. शेजारणीला पाजारणीला म्हणायला जाऊ नका, ती तुम्हाला उलट म्हणेल हिचं काय जाते बोलायला, ही तिच्या घरात, मी माझ्या घरात. सांगायचं झालेल ना, घाबरू नकोस, तोडकर संजीवनी आहे असं म्हणा. आम्ही काही पैसे घेत नाही घरगुती उपाय सांगायला, किंवा आमचे नंबर्स असतील इथे सँडी लावल्या असतील, माझे नंबर्स घ्या. तुम्हाला कोणताही घरगुती उपाय हवा असेल, कोणत्याही आजारावर सल्ला हवा असेल तर त्याला पैसे घेतले जात नाहीत बरं का. फोनवर तुम्ही घर बसल्या विचारू शकता, उपचार घेऊ शकता आणि घरच्या घरी बरं होऊ शकता. त्यामुळे कुणालाही काही होऊ दे, तुम्ही शक्यतो घरच्या घरी बरं व्हायला लागा. मी सांगितलं ना, डोक्यासाठी एवढा सुंदर आणि छान उपाय. आता मला बोलायचं फार आहे तुम्हाला, म्हणजे फक्त आजारच नाही तर आजारी पडूच नाही याच्यावर मी तुम्हाला खूप सांगू शकले असते, पण मला मोजकाच वेळ दिला गेलाय. आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला तुमचे खेळ सोडून मला थांबवायचं नाहीये, मी तुम्हाला डायरेक्ट उपाय सांगते. जरी तुम्हाला काय माझ्याशी बोलायचं असेल नंतर मला फोन करा, गप्पा मारायच्या असतील फोन करा, आमच्याकडे या. 12 तारखेला अरविंद क्रिश्चनला आमचा हा मोठा पारंपरिक मेन महाराष्ट्र दांडिया आहे 2 लाखांच्या, आणि त्याच्यामध्ये पारंपरिक खेळ सुद्धा मी घेतलेले आहेत. कारण मला जॉईन असलेल्या जास्तीत जास्त महिला या खेडेगावातल्या आणि त्या दांडिया खेळू शकत, त्यामुळे दोघांनाही खेळता यावं असे आम्ही गिफ्ट घेतले. आणि छान मोठमोठी बक्षिसं आहे, तिथं आपण पर्सनल भेटून गप्पा मारू. तर मी घरगुती उपाय सांगायला सुरुवात करते. तुम्हाला जेवढे लक्षात राहतील तेवढे ऐका, नाहीतर आमचं YouTube चॅनेल आहे, मराठी वैद्य आहे, माझं नाव टाका, आमच्या साहेबांचं नाव टाका, स्वागत तोडकर टाका, संजीवनी तोडकर टाका, तोडकर संजीवनी टाकले तरी नंबर्स येतील, कॉल करून प्रॉपर विचारलं तरी चालेल. डोक्याचा सांगितला, केस सगळ्यांना, आम्हा बायकांना केस महत्वाचे आहेत. केस जर छान सुंदर आणि सिल्की असे ठेवायचे असतील तर संत्र्याची साल, संत्री खाऊन टाका, मी काही खाण्याचं सांगत नाही, संत्री खा, त्याची साल घ्या, फक्त ती थोडंसं पाणी घालून स्मॅश करून घ्या
आणि एक झाकून ठेवा, रात्री झाकून ठेवा, सकाळी उठल्यानंतर ती डोक्याला लावा, एक 15-20 मिनिटं ठेवा आणि धुवून टाका. बघा तुम्हाला काही शॅम्पू कंडिशनर करायची गरज नाही. आणि अगदी तुम्ही गणपती बाप्पांना दुर्वा घालत होता, जास्वंद घालत होता, ते जास्वंदाचं फूल आता होऊन गेला, तर पुढच्या वर्षी तुम्ही हा उपाय करा. जास्वंदाचं फूल टाकण्यापेक्षा ते फुलं, जास्वंदाची पानं शुद्ध खोबरेल तेलात घालून जरी कडक उकळवली असती आणि त्याचं तेल जरी डोक्याला लावलं तरी चालतं. आताही तुम्हाला बागेत तुमच्या, म्हणजे तुम्ही सगळे खेडेगावात राहतात, सगळी फुलं फळं सगळं आपल्याला मिळतं. हे जरी करून तेल तयार केलं तरी चालतं. त्याच्यामध्ये आवळा घाला, कडुलिंब घाला, हे जरी घातलं तरी सुंदर केस होतात. चेहरा जर छान ठेवायचा असेल, फेशियल केल्यासारखा छान ठेवायचा असेल, केळी आहे, केळ खातो आपण, केळाचं साल फक्त घ्यायचं आहे. केळी खाल्लेल्या केळीचं साल घ्या, त्याच्यामध्ये थोडीशी तुरटी टाका, थोडासा खाण्याचा सोडा टाका, थोडासा लिंबू पिळा आणि ते एकत्र मिक्सरला बारीक करून घ्या. आणि ते वाटण चेहरा स्वच्छ धुवायचा आहे, चेहऱ्याला लावायचा आहे, 10 मिनिटं ठेवा आणि पहिला फोटो आणि नंतर एक फोटो काढा. दोन्ही फोटो एकत्र करून बघा, फेशियल केल्यासारखा सुंदर गोरा मोठा चेहरा दिसतो. एवढे छान उपाय असतात, एवढे छान उपयोग असतात त्याचे. जर डोळ्याला काही त्रास असेल, चष्मा लागला असेल किंवा डोळे दुखतात, लाल होतात, खाऊचं पान घ्यायचंय किंवा तुळशीचं पान घेतलं तरी चालेल. ते छानसं धुवून घ्यायचंय. तुम्हाला मिठाच्या पाण्यात धुवायचे. कोणतीही वनस्पती जर तुम्ही खाणार असाल, मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे आणि हातावर सोडून फक्त डोळ्यामध्ये 2-2 थेंब टाकायचे. फक्त रोज सकाळी एकदा, संध्याकाळी एकदा. ते टाकायला चालू करा. लाल होणं, नंबर, सगळ्या गोष्टी हळूहळू कमी व्हायला चालू होतील. नाक, जर तुम्हाला सर्दी होत असेल, खोकला होत असेल, सर्दी खोकला झाला असेल तर 3 दिवस कोणत्याही प्रकारे औषध घ्यायचं नसतं बरं का. लगेच आपण जाऊन जे औषध गोळ्या घेतो ना, तर घ्यायचं नसतं. सर्दी होत असेल तर ती जाऊ द्यायची असते, कारण औषधं घेतल्यावर ती थांबून राहते आणि मग ते मायग्रेन आणि डोकंदुखी, डोक्यात सर्दी साचते म्हणतो ना आपण, हे सगळे प्रकार चालू होतात. त्यामुळे ती जाऊ द्यायची. आणि पर्णफुटी म्हणून एक वनस्पती आहे, तुम्हाला इथे खोकल्याचं पान म्हणतो आपण गावाकडे, तर ते पान खायचं, त्यानेही खोकला थांबतो. तोंड येत असेल, बऱ्याच जणांना उष्णतेचा त्रास असतो, तोंड येतं, बेलाच्या पानाचा रस प्यायचा आहे. किंवा मूळव्याध होतं उष्णतेमुळे, रक्त पडतं, कितीही डेंजरस असू दे मूळव्याध, बेलाच्या पानाचा रस घ्यायला चालू करा, उष्णता कमी येते. आणि तुमचं बघा, घेतला की 2 दिवसामध्ये तुम्हाला फरक जाणवेल. अगदीच जास्त वाटत असेल तर लिंबू घ्यायचा आहे, त्याच्यावर सैंधव मीठ टाकायचं आहे, ते चोकायचं आहे. रस संपेपर्यंत सैंधव मीठ टाका आणि चोकण करा फक्त, तरी मूळव्याध कमी येते. खूप छोटे छोटे, म्हणजे किती डेंजरस असू दे, बऱ्याच महिलांना डिलिव्हरी नंतर मूळव्याध चालू होतं. तर अशा सगळ्यांसाठी हे छोटे छोटे उपाय आहेत. जर तुम्हाला हृदयाचा त्रास असेल, बीपी बऱ्याच जणांना असते, हृदयाचा कोणताही त्रास असेल, फक्त कच्ची लसूण पाकळी चावून खायची आहे. त्याच्यामध्ये तुमचे ब्लॉकेज असू दे, बीपी असू दे, गोळी सगळी सोडवता येते. शुगर असेल तर फक्त टोमॅटो खायचा, सकाळी एक टोमॅटो, संध्याकाळी. शुगर बीपी माहिती आहे ना, आयुष्यभर गोळ्या खातात, तर त्या काही खायची गरज नसते. बीपी असेल लसूण पाकळी खा, शुगर असेल तर सकाळी एक टोमॅटो, संध्याकाळी एक टोमॅटो कट करायचा आहे, तव्यावर थोडासा शेकायचा आहे, फक्त थोडा गरम करायचा आहे. सकाळी एक खायचा आहे, संध्याकाळी एक खायचं आहे. तुमची शुगर कंट्रोल यायला चालू होते. पोट दुखत असेल, लहान मुलांना जर जंत होतात, पोट दुखतंय, जर जेवत नसेल तर तुम्हाला वावडिंगा माहितीये, वावडिंगा तुम्हाला इथे पिकत असतील किंवा नसेल तरी आयुर्वेदिक दुकानात मिळतात. वावडिंगा भिजत घालायच्या, 1 चमचा वावडिंगा भिजत घालायचा तांब्याभर पाण्यात, सकाळी उठल्यानंतर त्या कडक उकळवायच्या आणि ते पाणी पीत राहायचंय. जर पाळीमध्ये जर पोट दुखत असेल, कोणतंही तेल पोटाला लावा आणि फक्त गरम पिशवीने किंवा गरम कापड करा आणि ते शेकून घ्या, तरीही कमी होतं. गुडघेदुखी, कंबरदुखी गावाकडे प्रत्येकाला बऱ्यापैकी असते. गुडघे जर दुखत असतील तर गुडघ्याला घरी तुमचा बटाटा आहे तो उकडवायचा आहे आणि त्याचा लेप फक्त तो चुरडून गरम गरम लेप गुडघ्याला लावायचा आहे. हे असं करायला चालू करा. थोडं गरम आहे तोपर्यंत राहू द्या, अर्ध्या तासाने तो लेप काढला तरी चालेल. गुडघे दुखायचे कमी येतात कोणत्याही ऑपरेशन शिवाय. एवढा सोपे उपाय आहेत. कंबर दुखत असेल तर आलं गरम करायचंय, आलं उकडवायचंय आणि त्या गरम आल्याचा लेप तुम्हाला पाठीला लावायचा आहे. एवढे छोटे साधे उपाय असतात का कुठे? तुम्हाला वाटेल हे कसे शक्य आहे, तर करून बघा. खूप छोटे आणि साधे उपाय असतात. फक्त जर खूप मेजर असेल तर मात्र तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो.
लावला बरं होईना असं जर तुम्हाला वाटत असेल तर शक्य नाहीये. मेजर काही असेल, बाहेर तुम्ही गेला तर ऑपरेशन शिवाय तुम्हाला पर्याय सांगत नाही. तर अशा वेळेला योग्य सल्ला घ्या. तुम्ही आमच्या नंबरवर फोन करा. घरगुतीने होत असेल तर घरगुती करा, किंवा जरी तुम्हाला मांडी जरी घालता येत नसेल तर माझ्या सेंटरला आल्यानंतर 5 दिवसाच्या तुम्ही मांडी घालून छान चालत जाऊ शकता, कोणत्याही ऑपरेशन शिवाय, खूप कमी खर्चामध्ये. हात वर जात नाही. कोजन शोल्डरचा त्रास असतो बऱ्याच जणांना, कित्येक वर्षापासून असतो. फक्त 5 दिवसाच्या, तेही 5 दिवसाच्या आतमध्ये हात वर जाऊ शकतो आणि कायमचा. कुठलं ऑपरेशन नाही, काही नाही, फक्त आयुर्वेदावर भरोसा ठेवा. आयुर्वेद आज खूप पुढे गेलाय, खूप फास्ट झालाय. आपल्याला मेन फक्त प्रॉब्लेम काय असतो माहितीये का? आजार काही नसतात, पण आम्हाला सल्ला कुणाचा घ्यायचा कळत नाही. कुठेतरी गेलो, तपासणी केले की मग हे झालं, शुगर दाखवली, अमुक दाखवलं, या भीतीने, आणि बीपी पण चालू होते. योग्य सल्ला घ्या. तपासण्यांपेक्षा नाडी परीक्षण करून. तुमच्या गावात जरी आयुर्वेदिक दवाखाना असेल, गावात असेल कुठे, कोल्हापुरात, कुणाकडेही जा, पण आयुर्वेदिक घ्या, नाडी परीक्षण करा. कारण नाडी कधी खोटं बोलत नाही. बऱ्याच जणांना आता किडनीचे त्रास खूप वाढले. किडनी सारखा मोठा आजार कुठे नाहीये, पण किडनी सुद्धा तुम्ही घरच्या घरी व्यवस्थित करू शकता. किडनीसाठी उपाय सांगू का? खूप महाग आहे. कोण कोण करणार? नाही करणार म्हणजे किडनी गेली तरी चालते. किडनीसाठी खूप महाग उपाय आहे. तुम्ही करा नाही करा, पण मी सांगते. एक कांदा घ्यायचा आहे, तो मधून कट करायचा आहे. कांदा कट करा, 3 ग्लास पाणी घ्या, त्याच्यावर तो कट केलेला कांदा टाका, तो कडक उकळवा. 3 ग्लासचा 1.5 ग्लास करा आणि सकाळी अनाशापोटी 7 दिवस तो घ्यायचा आहे. म्हणजे वर्षातून 2 वेळा करा. 7 दिवस कंटिन्यू, 7 दिवस तुम्हाला 6 महिन्यामध्ये घ्यायचं आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये 7 दिवस. किडनीचे कोणतेही दोष तुम्हाला होणार नाहीत. जर काळजी घ्यायची असेल तर हे करा. कॅन्सर पासून जर वाचायचं असेल, आज महिलांना खूप प्रकार, महिला आणि पुरुषांसाठी पण हे उपाय आहे. जर कॅन्सर पासून लांब राहायचं असेल तर साधी घरात हळद असते, हळद घ्यायचंय, नैसर्गिक हळद घ्या. थोडीशी हातावर घ्या, प्लेट मध्ये घ्या, त्याच्यामध्ये 1 थेंब पाणी टाका. अगदी हरभऱ्याच्या डाळी छोटीशी करायची, तिला गोल करा, गोळा करा, हरभऱ्याच्या डाळी एवढा, आणि कोमट पाण्यासोबत तो पिऊन टाकायचा. एवढा साधा आणि सोपा कॅन्सर साठी. पटतंय का तुम्हाला? पण आयुर्वेद एवढा पुढे गेलाय, तो खूप डेव्हलप झालाय, पण आमचे विचारच अजून डेव्हलप झाले. आम्ही काय झालं की फक्त दवाखान्यात जायचं, दवाखान्याच्या पायऱ्या झिजवायच्या आणि कमवलेला सगळा पैसा दवाखान्यात, त्याच्यापेक्षा काही करत नाही. अगदी छोटे छोटे उपाय आहेत, अजून बरेच उपाय आहेत. तुम्हाला काही लागलं मला फोन करा. आता हळूहळू चुळबुळ वाढलीये, मला कळतंय तुम्हाला सगळ्यांना खेळायचंय, आणि मलाही बसून उभं राहून इथे एवढा घाम फुटला की तुम्ही सगळे एवढे छान आवरून आले. तुमचं काय होत असेल मला कळतंय, त्यामुळे आपण इथे थांबूया. तुम्हाला काही जरी लागलं, माझे नंबर तिथे असतील, कार्ड माझे दिले जातील, किंवा तुम्हाला कार्यक्रमासाठी पॅम्पलेट दिले जातील. कार्यक्रमला या नाही या, पण त्याच्यावरचा नंबर तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी वापरू शकता. काही लागलं मला फोन करा. कुठलेही उपाय हवे असतील, काही लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत काही असेल, घरच्या घरी जेवढं बरं होता येईल तेवढं बरं व्हा. अगदी जर मेजर असेल, गरज वाटली तर तुम्हाला सांगितलं जाईल, तुम्ही या, उपचार घ्या आणि घरच्या घरी छान बरं व्हा. आणि आज आम्ही जर केसांसाठी तुम्हाला काही तेल हवं असेल, केस छान व्हावे आणि तुटू नये, गळू नये, कोंडा होऊ नये असं जर काही वाटत असेल तर आम्ही एक ऑइल आणलंय, शॅम्पू आणलंय, सोबत एक टॅबलेट आणले जे नॅचरल वनस्पतींपासून तयार केलंय. तुम्हाला वाटेल आम्ही विकायला आलोय तर एक सांगते, माझी आज एवढी टीम माझ्या सोबत आले ना, तुम्ही तरी 10-20 जरी घेतले तरी त्यांचा खर्च परवडणार नाहीये, कारण त्यांचा पगार आम्हाला द्यावाच लागतो. ते सगळे ऑन ड्युटी आहेत. आम्ही आमच्या 2-2 गाड्या घेऊन येतो, जाणं येणं कोल्हापुरातून, त्यामुळे ही विकायला आले नाहीये. पण बऱ्याचदा मी जिथे जाते तिथे हा प्रॉब्लेम असतो की आमच्या गावात तुमचे प्रोडक्ट मिळत नाही. तर असं असेल, तुम्हाला जर काही तेल, शॅम्पू घ्यायचा असेल तर तो घेऊ शकता. दातांच्या मजबूतीसाठी दंतमंजन आणि टूथपेस्ट, म्हणजे कोलगेट जसं असतं, टूथपेस्ट आणि दंतमंजनची पावडर असते, ती सुद्धा आमच्याकडे आहे. आणि त्याच्याने काय होतं सांगते, तर दातच नाही तर पोट सुद्धा साफ होतं.
कारण जे चूर्ण तुम्ही रात्री दंतमंजन रात्री लावायचं असतं, दात तर स्वच्छ राहतातच, दात तर टणकदार मजबूत छान राहतातच, पण ती पावडर जशी तुमच्या पोटात जाते तसं तुमचं पोटही साफ होतं. जर काही हवं असेल घ्यायचं असेल तर बाजूला स्टॉल आहे. अगदी जी आमची किंमत असते कोल्हापुरात त्याच्यापेक्षा खूप कमी किमतीमध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत. हवं असेल तर एक 10-15 मिनिटात घ्या, म्हणजे त्यांना पण जाऊ दे, तुमचं गेम होईपर्यंत थांबवू नका. काही लागलं तरी मला फोन करा. 12 तारखेला यायचं विसरू नका. आपण इथे नक्की भेटूया. आणि ज्याला माझ्या ग्रुपला जॉईन व्हायचं असेल, सभासद व्हायचं असेल, छान गेम असतात आणि रोज तुम्हाला आरोग्याचे नवीन नवीन उपाय सांगितले जातात. तुम्ही जॉईन व्हा नाही व्हा, पण तुम्ही मला एक फोन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला रोज एक उपाय येईल, व्हॉट्सअपला येईल, फ्रीमध्ये असेल, रोज येईल. सगळेच तुम्हाला उपयोगात येणार नाही, पण रोज नवीन उपाय आहे बघितल्यानंतर तुम्हाला स्वतःमध्ये सुद्धा कॉन्फिडन्स येतो की आजार म्हणजे काही नसतात. त्यामुळे जॉईन व्हा. फक्त मिस कॉल देऊन ठेवा. मिस कॉल जरी आला तरी तुम्ही ग्रुपला जॉईन होता. तुम्हाला प्रत्येकाला व्हॉट्सअपला उपाय येत जातील, आमचे अपडेट्स येत राहतील आणि छान आरोग्य जपा, बरं कुटुंब जपा. मेन म्हणजे मी परत एकदा हेच सांगेन की तुमचं घर, तुमचा संसार आणि तुमचं कुटुंब म्हणजे तुमचं आरोग्य आहे आणि ते तुम्ही जपा. थँक्यू. छान सगळ्यांना ऑल द बेस्ट. छान सगळे खेळा, गिफ्ट सगळे गिफ्ट तुम्ही घेऊन जा आणि खूप एन्जॉय करा.